आत्ता आपण हनुमंत गोवर्धन पवार राहणार खेडवोसे तालुका पंढरपूर यांच्या ऊसाच्या प्लॉटवर आलो आहे. त्यांनी ह्या ऊसाला स्टीमरीज बायो 95 NPK हे प्रोडक्ट वापरलेत. वापरल्यामुळे त्याला काय फायदा झाला हे त्यांचं मनोगत जाणून घ्या. नमस्कार साहेब. नमस्कार. हे ऊसाची जात कोणती आहे साहेब? 86-032. म्हणजे किती महिन्याचा ऊस आहे हा? हा 12 महिन्याचा आहे. स्टीमरीज बायो 95 NPK तुम्ही कधीपासून वापरायला चालू केलं? 6 महिन्यापूर्वी वापरलं. 6 महिन्यांना ऊस लागण केल्यानंतर 6 महिन्यापासून चालू केलं. बर. हा वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक पडला? दाखवू शकता कांड्या बिंड्या त्याच्या साईज जरा बघितलं तर काय वाटतं तुम्हाला? त्याच्यात जास्त फरक वाटतो ना पहिल्या ऊसापेक्षा. हा नाही ते ऊसाची जर साईज जरा बघितली तर काय वाटतं तुम्हाला? गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षी काय वाटते? फरक जास्त वाटतो ना. फरक जास्त वाटतो. किती कांड्याचा ऊस असेल अंदाज जरा बघितलं तर किती कांड्या असतील ऊसाच्या तयार झाल्या असतील? तयार झालेला 25 ते 32 पर्यंत. 32 कांड्यापर्यंत आहे. जर मोजून दाखवू शकता का? होय. दाखवा बघू मोजून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 कांड्या आहेत. हा हा. सरासरी तुम्ही आता ऊसाची शेती कधीपासून करताय? 15 वर्ष झालं. 15 वर्ष झालं ऊसाची शेती करताय. आता ह्या तुमच्या रानाचा आवरेज जरा भेटला काय असेल? काय ह्याच्या अगोदर मी एकरी 40 टन काढत होतो. एकरी 40 टन. 40 टन. हा एक किती एकराचा प्लॉट आहे तुमचा? 2.5 एकराचा प्लॉट आहे. म्हणजे एकरी तुम्हाला 100 टन ऊस 2.5 एकरामध्ये 100 टन ऊस निघत होता. हा. बर. आता या वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटतं किती ऊस निघेल अंदाजे? या वापरलं तर पहिल्यापेक्षा हा. मला 70 ते 80 टनाचा आवरेज जास्त मिळणार आहे. मिळणार 2.5 म्हणजे एकरात. 2.5 एकरामध्ये किती मिळेल? म्हणजे किती जाईल उतारा अंदाज जरा बघितला तर? 170-180 पर्यंत जाणार. 170 ते 80 जाणार. जर खोंबारे वगैरे काय तुमच्या रानात निघालेत का ऊसाचे? खोंबारे निघाले. दाखवू शकता का? हो. किती कांड्याचा खोंबार आहे? बघा मोजून बघा बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10-11 कांडी चालू आहे. हा. 10-11 कांडे चालू आहे. 10-11 कांड्या चालू आहेत. सरासरी असे किती खोंबारे असतील तुमच्या रानात? भरपूर आहेत त्यात. भरपूर आहेत. हा. बरं असं मला सांगा 15 वर्षात अशी कधी खोंबारे निघाली होती का? त्याच्या अगोदर कधीच खोंबारा निघाला नाही असा. असा खोंबाराच निघाला नव्हता. 6 महिन्यापासून तुम्ही वापरायला चालू केलं 6 लागेल. महिन्यापासून. पहिल्यापासून वापरायचं तर काय झालं त्या खोंबाऱ्याचं? लय फरक झाला असता. एक जवळजवळ 17-18 कांड्यावर किंवा 20 कांड्यावर गेला असता खोंबारा. खोंबारा गेला असता. बर. रासायनिक वगैरे तुम्ही किती रुपयाचं वापरला 2.5 एकरामध्ये? 2.5 एकरात फक्त 10 पोती वापरले रासायनिक. त्याला त्याच्यावर वापरलेलं नाही. 10 पोते 10 पोती. म्हणजे किती रुपये गेले 10 पोत्याला जर सरासरी बघितलं तर? एक 5,000 5,000 रुपये गेलं. 2.5 एकरामध्ये फक्त 5,000 रुपयाचं हा. औषध रासायनिक वापरले. होय. बर. त्याच्यापूर्वी किती रुपये वापरत होतो? त्याच्यापूर्वी 22-25 हजाराचा 2.5 एकराला खाज वापरत होतो आम्ही रासायनिक. म्हणजे जवळजवळ तुमचे 17-18 हजार रुपये वाचले रासायनिक म्हणून. वाचले. आणि स्टीमरीज बायो 95 NPK वर किती खर्च केलाय? 5,000 रुपये केला त्याच्यावर. 5 ते 6 हजार रुपये खर्च केलाय. आणि आवरेज किती वाढले? अवरेज वाढले 60 ते 70 7 ते 70 टन Average वाढलं. वाढलंय. बरं तुझं रान जरा बघितलं रान कसं आहे तुमचं? म्हणजे रान करले रानाचा एवढं म्हणजे चिखल असा असतो निसता गोळा होतो चिखलाचा. चिखलाचा कराल रान म्हणायचं ह्याला फक्त. 100% करल रान आहे का? 100% कराल. पोसायचा आवरेजच निघत नाही. 40च्या वर आवरेज कोणी कुठला शेतकरी काढू शकत नाही ना. तरी काढू शकत काढू नाही शकत नाही. कारण करलाच्या रानामुळे. करला या रानामुळे. बर. पण ह्या वर्षी हे औषध तुमचं वापरल्यामुळं हे ऊसाचा आवरेज हाय असं निघतंय. म्हणजे तुम्ही वापरल्याबद्दल समाधान आहे का? होय. समाधान आहे ना. म्हणजे बाजूचे काय ऊस आहे का एकाच वेळी लागण केलेली? आहेत ना शेजाऱ्याच आहे. शेजारी दाखवू शकता का आम्हाला त्यांचे ऊस? जोरात मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हा. आणि ते तुम्ही वापरलेलं ऊस घ्या बघू ते. आणि त्या ऊस ते ऊस आणि ह्या इकडे लावा बघू ऊसात. काय वाटतं तुम्हाला? फरक काय वाटतंय? फरक काय? ही ऊस जाड आहे. जी औषध वापरलंय ना हा. ती ऊस जाड मध्ये आहे. बर. आणि रसबाज राहतो या. हा हा. रसबाज म्हणजे असं ते जी पांढरापणा येणारा हा. हे पडणार आहे हे असं दिसून शकत नाही. आणि जी दुसऱ्याची जी
तुम्ही काय वाटतं शेजारी तुम्हाला विचारलं नाही का काय वापरलंय कसं वापरलंय तुझ्या वापरलं विचारलं त्यांनी, पण त्यांचा विश्वास न बसल्यामुळे त्यांनी घेतलेला नाही. बरं आता काय म्हणतात ऊस बघून आता ऊस बघून काय ती घ्यायचं म्हणतात ना. घ्यायचंच म्हणतात. हा. बर इथून पुढे परत वापरत राहणार तुम्ही? कायमस्वरूपी आता. बर या वापरल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार साहेब.